जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या दालनाला टाळे ठोकून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती तथा अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी विठ्ठल डेपे यांनी फिर्यादी दिली आहे। पाटील हे 30 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास माध्यमिक शिक्षण विभागात जाऊन शिक्षणाधिकारी जगताप यांना कामकाज करू दिले नाही व शासकीय कामात अडथळा केला असे फिर्यादीत म्हटले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे तपास करीत आहेत। 30 जुलै रोजी मल्लिकार्जुन पाटील हे जिल्हा परिषदेत आले होते। माध्यमिक शिक्षण विभागाच्या 3ऱ्या मजल्यावरील कार्यालयात ते गेले। त्यावेळी शिक्षणाधिकारी जगताप हे कार्यालयात नव्हते। त्यावेळी इतर शिक्षण संस्था चालक व काही शिक्षकही त्यांच्या कामानिमित्त तेथे उपस्थित होते। शिक्षणाधिकारी जगताप हे कार्यालयात नसल्याने दिवसभर ते त्यांची प्रतीक्षा करीत थांबले होते। त्यावेळी पाटील यांनी जगताप यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला असता जगताप यांनी प्रतिसाद दिला नाही। शिक्षणाधिकारी हे फोन उचलत नाहीत। संस्थेची मुख्याध्यापकांची व शिक्षकांची कामे करीत नसल्याची तक्रार करीत संतप्त झालेल्या पाटील यांनी तेथे उपस्थित असलेल्या अन्य संस्था चालक व शिक्षकांच्या उपस्थितीत जगताप यांच्या दालनाला कुलूप लावले होते। ही माहिती मिळताच शिक्षणाधिकारी जगताप तेथे आले। त्यावेळी पाटील यांनी लावलेले कुलूप कर्मचाऱ्याकरवी उघडले व जगताप यांना जाब विचारला। मात्र VC बैठकीचे कारण सांगून शिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा पाटील यांच्यासह इतरांना ताटकळत थांबविले अशी ही पाटील यांची तक्रार होती। मल्लिकार्जुन पाटील यांची नुकतीच अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली आहे। यापूर्वी ते जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापतीही राहिले आहेत। अक्कलकोट तालुक्यात त्यांच्या शिक्षण संस्था आहेत। एका संस्थेतील शिक्षक नियुक्तीचे प्रस्ताव त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागात दाखल केले होते। बऱ्याच दिवसापासून हे प्रस्ताव प्रलंबित असल्याने त्यासाठी ते हेलपाटे मारित आहेत। त्यांच्याबरोबर इतरांचीही कामे सुलभतेने व्हावीत या उद्देशाने त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप लावले होते। पण आता गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या उद्देशाला शिक्षण विभागाकडून हरताळ फासल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू झाली।